इथे राज्यातल्या शेतकऱ्यांनी 7 दिवसांचा संप पुकारलेला होता। उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या सरकारच्या निषेधात सरकारच्या विरोधात मौन आंदोलन केलं जाणार आहे। या सरकारला अनेकदा ओरडून सांगून सुद्धा काहीही ऐकू जात नाहीये, काहीही कळत नाहीये आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या वतीने मौन आंदोलन केलं जाईल। याशिवाय आंदोलनाची पुढची दिशा सुकाणू समितीच्या वतीने ठरवली जाईल। ज्याप्रमाणे जीएसटी साठी विशेष अधिवेशन घेतलं त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन घ्या अशी मागणी सुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे। आंबेडकर आजही त्यांचं जे आंदोलन आहे ते चालूच आहे। सर्व ठिकाणी राज्यभरात पण तेच गोष्टी चालू आहेत। 7 दिवसानंतरची भूमिका 8 तारखेला नाशिकला मेळावा आहे। आज तिथे मेळाव्यामध्ये ते जे काय राज्याचा निर्णय घ्यायचा आहे तर ते तिथे कोर कमिटी तयार केलेली शेतकऱ्यांसाठी। तर कोर कमिटी तिथे निर्णय घेईल आणि ते पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवतील। आमचे सगळे शेतकरी हा सगळ्यात मोठा केंद्रबिंदू आहे। आज सरकार 2 पावलं पुढे आले। अल्पभूधारकांना कर्जमाफी घोषित केली। आम्ही त्यांना विनंती करतो की त्यामध्ये अल्पभूधारक आणि बहुभूधारक असं काही भेदभाव न करता हे दोघंही एकाच आईची मुलं आहेत, त्यामुळे त्यांना सर्वांना कर्जमाफी करावी अशी आम्ही त्या सरकारला विनंती करतोय।